शवचिकित्सा हा शब्द बरोबर आहे. हां. आम्ही अतिशय चिकित्सक नजरेने सबंध मृतदेहाची तपासणी करतो आणि त्यामध्ये एक्सटर्नल एक्झामिनेशन म्हणजे मला लहानपणच्या एक आमच्या जवळच्या आजी अभंग म्हणायचा तो आठवतो, हां. की "आत्माराम वास मधी केला, दशद्वारी बंगला बांधिला." दशद्वारी. मानवी देहाची दशद्वारी बंगला अशी त्यांनी वर्णन केलं होतं. तर ते सगळं आम्ही एक्सटर्नल एक्झामिनेशन करतो, इंटरनल करतो आणि त्यानंतरच आम्ही आमचं कन्क्लुजन काढतो. आणि ते अतिशय काळजीपूर्वक लिहायला लागतात, कारण नंतर कोर्टात जाऊन आम्हाला साक्ष द्यायला लागते. तर ती साक्ष देताना कधी-कधी काय होतं, की एक 8-9 वर्षानंतर केस उभी राहते. हं. आणि तेव्हा लिहिलेलं जे आहे त्याच्याच आधारावर आम्ही ते साक्ष देतो. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आम्ही ती आमची साक्ष लिहिलेली असते. इतर बऱ्याच जणांना वाटतं, की न्यायवैद्यक क्षेत्र म्हणजे फक्त पोस्टमॉर्टेम एक्झामिनेशन किंवा शवचिकित्सा. हं. तर तसं नाही. त्याच्यामध्ये क्लिनिकल फॉरेन्सिक मेडिसिन म्हणजे रुग्णालयीन न्यायवैद्यकशास्त्र आहे आणि अनेक प्रकारच्या जखमा झालेली माणसं, अनेक प्रकारची विषबाधा झालेली माणसं ह्यांची सगळ्यांची तपासणी आम्ही करतो आणि त्यावर उपाय काय, अँटिडोट काय आहे ते आम्ही सांगतो.